नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कारल्याचं लोणचं कसं करायचं त्याचा व्हिडिओ बघणार आहे. ह्याच्या आधी आपण एकदा केलेला आहे मागच्या व्हिडिओ, म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष झाली. परत एकदा तोच व्हिडिओ म्हणजे वेगळ्या पद्धतीने करणार आहे जरा. त्याच्यासाठी आपण मसाला भाजून घेऊया. काय काय मसाला लागतोय ते बघूया. 1-2 चमचे मेथ्या घेते मी. भाजायचे. कढई गरम झालेली आहे. 2 चमचे मोहरी घ्यायची. कारल्याचं लोणचं चांगलं खायला आरोग्याच्या दृष्टीने हे भाजून घ्यायचं. असं थोडंसं, फार पण नाही भाजायचं, कारण मेथ्या परत कडू होतील आणि काळे होतील. आणि ही मोहरीची डाळ घेतलेली आहे 1-4 चमचे. ही बाजारात तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात मिळेल. ही मोहरीची डाळ घेतली. 1 पावशेर कारले आहेत. लिंबू घेतला 1 लोणच्यासाठी. मिरच्या घेतल्या. आता हे मसाला भाजून घ्यायचा आपण. हे वाजायला लागले तडतड. हे आता काढून घेऊया. हे कारलं चिरून घेतले आपण. हे असं लांब लांब फोडी केल्यात. हे मिरच्या थोड्या घेतल्या. त्यात लाल तिखट पण मी घालणार आहे. आणि 1 लिंबू चिरून घेतला. असाच पिळून घातला तरी पण चालतो, पण हे मुरल्यानंतर ही खायला म्हणजे लिंबाची फोड खायला पण चांगली लागते, म्हणून मी असंच घालणार आहे. आता तेल थंड झाले का बघूया. हे मेथ्या आणि मोहरी पण आपली थंड झाल्या. बारीक करून घेऊया. तेल पण थंड झालेलं आहे. आता आपण लोणचं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मी बारीक करून घेते. हे बारीक केलेला मसाला ह्याच्यात घालायचा. ही मोहरीची डाळ ही पण ह्याच्यात घालायची. हिंग घालायचा तेलामध्ये आपल्याला चमचाभर. हळद घालायची. गरम करून थंड केलेलं तेल आहे. तिखट घालायचं आहे. मिरच्या मी थोड्याच घातल्या, त्यामुळं 1 चमचाभर मी तिखट घालते याच्यात. आणि मीठ घालूया ह्याच्यात. 2 चमचे मीठ घालायचं ह्याच्यात. तर तेल ह्याच्यात आपण मिक्स करून घ्यायचं. लोणच्यावर ओतायचं. मिक्स करून घेऊया. 1-4 दिवसात हे लोणचं आपल्याला खाण्यासाठी तयार होते. आणि टिकतं पण. 6 महिने टिकतं फ्रीजमध्ये ठेवलं तर. आणि वर ठेवलं तर 1-2 महिने आरामशीर टिकतंय. आणि छान लागतं. डायबिटीसच्या लोकांना चांगलं आहे हे लोणचं. खाण्यात असावं. भाजी जरी आवडत नसेल तरी लोणचं कधीतरी खायचं. खाल्लेलं चांगलं. एकसारखं सगळं मिक्स करून घ्यायचं. मसाला सगळीकडे लावून घ्यायचा. लिंबूला आणि मिठामुळे पाणी सुटणार त्याला, त्याच्यामुळे ते मुरते. आता हे काचेच्या भरणीत भरून ठेवूया. काचेची भरणी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे. ह्याच्यात आता भरून घ्यायचं आपण लोणचे.
हे आपलं कारल्याचं लोणचं तयार झाले. ह्या पद्धतीनं लोणचं करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया असंच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.